5 मिनिटं. नाही, 5 मिनिटं म्हणजे मुलाचा बस सुटणं, चहा उशिरा होणं आणि मग सगळ्यांची चिडचिड. अनघा, उठ. तुला थकण्याचा अधिकार नाहीये. अनघा, चहात साखर कमी आहे ग आज. निळे मोजे कुठे आहेत? आई, माझा सायन्स प्रोजेक्ट आज पूर्ण करायचा आहे, मदत कर. अनघा, आज अगं अनघा, आज जरा मेथीची भाजी कर. कालचं जेवण फार जड झालं होतं, छातीत जळजळते माझ्या. आई, मी करते, तुम्ही काळजी करू नका. अनघा, हे रिपोर्ट संध्याकाळपर्यंत मिळतील का? क्लायंटची मीटिंग आहे उद्या सकाळी. हो सर, मी करतेय काम. थोडा उशीर होईल पण नक्की पाठवते. काय ग अनघा, कशी आहेस? आज संध्याकाळी कॉफीला भेटूया का? खूप दिवस झाले आपण मनमोकळं बोललोच नाही. अनघा, तुझा आवाज थकलेला वाटतोय. सगळं ठीक आहे ना? हो ग, फक्त जरा झोप पूर्ण नाहीये. बाकी काही नाही. ठेवते. हां, काम आहे. माझी तब्येत पण ठीक नाहीये. पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर तुला घर सोडून कसं चालणार? गोळी घे एक, बरं वाटेल. आई, तू आज उठू नकोस ना. मी आणि बाबा मिळून सँडविच बनवतोय. थोडं इकडे तिकडे होईल पण मॅनेज करू आम्ही. अनघा, काल तू जे बोललीस ना ते रात्रभर डोक्यात होतं. आम्हाला सवय झाली होती की तू सगळं करणारच, पण तू पण माणूस आहेस हे आम्ही. अगं पोरी, माझ्या औषधांच्या नादात मी विसरलेच की तुला स्वतःचं डोकं दुखतंय हे सांगायलाही वेळ नसतो. आज मी तुला चंपी करून देते, तू फक्त शांत बस. मला काम नको असं कधीच नव्हतं. मला फक्त तुमची थोडीशी जाणीव हवी होती. आज चहाची चव थोडी वेगळी आहे, पण त्यात आज प्रेम जास्त वाटतंय. बदल एका रात्रीत होत नाही, पण जेव्हा आपण आपलं मन मोकळं करतो तेव्हा समोरच्यालाही आपल्या वेदनेची जाणीव होते. घर हे एकाच्या त्यागावर नाही,